आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आलो. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुम्हाला इतकी चांगली तयार झालेली दिसतेय कारण की आम्ही चाललोय बाहेर. आमच्या दोघांची सेकंड इयर मॅरेज अॅनिव्हर्सरी जवळ येते, त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाणार आहे. पण फिरायला जायच्या आधीचा सगळ्यात महत्त्वाचा रूल असतो तो म्हणजे शॉपिंग करणं. आम्ही त्याच्यासाठी चाललोय. आता माझे जे ड्रेस आहेत ना ते मी मोस्टली ऑनलाईन मागवलेत कारण की सेल चालू होता. पण पार्कचे कपडे आम्ही आता घ्यायला चाललोय. मला अजून चान्स आहे, मी अजून पण कपडे घेऊ शकते. सो मला जर एखादा ड्रेस आवडला तर मी पण शॉपिंग करणार आहे. आता पहिले आम्ही मॉलला जाणार आहे. म्हटलं की मॉलमध्येच घेऊ कारण की अशी दुकानं वगैरे शोधत फिरायला ना खूप टाइम वेस्ट होतो आणि ऑलरेडी 8 वाजत आलेत. आम्ही आता मॉलमध्ये जाऊ, चांगले त्याच्यासाठी मस्तपैकी असे शर्ट वगैरे घेऊ. आणि मी विचार करून ठेवलेत की कोणते शर्ट आणि कशा टाईपचे शर्ट घ्यायचे त्याच्यासाठी. सो आता मी त्याला जबरदस्ती तसेच शर्ट घ्यायला लावणार आहे. आणि मी तयार होऊन थांबली आहे इथे शूट करत आणि हा मुलगा अजून तयार होऊन यायचा आहे. म्हणजे सूर्य पश्चिमेकडून उगवला आहे. असं पहिल्यांदा झालं की मी तयार झाली आणि तो नाही झाला. सो तो आला तर आपण पटकन मग तुम्हाला पण मी घेऊन चालते सोबत. सो आपण मॉलला जाऊ, मस्तपैकी शॉपिंग करू. कर ना, दाबून ठेव. सोड ना, तो क्लच सोड ना. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, मी पार्थला थोडीफार हेल्प केली जी की मला जमली नाही कारण की मला बाईक चालवता नाही येत. त्याच्यामुळे मग मी स्वतःवरच हसत होते. त्याच्यानंतर आम्ही मॉलला पोहोचलो. पहिले आम्ही युथ्राला गेलो. तिथे गेल्यावर ना इतके काही कपडे आम्हाला जास्त आवडले नाहीत आणि तिथून बाहेर पडूपर्यंत ना माझ्या नवऱ्याला इतकी जांभई येत होती, इथेच बघा तुम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही फायनली झुडिओमध्ये गेलो. आता झुडिओमध्ये आपल्याला सगळ्यांनाच कपडे पसंत पडतात. इथे याला हे आवडले पण ते खूप जास्त महाग होते म्हणून मी कॅन्सल केलं. आणि त्याच्यानंतर ना मी एक असे नमुने बघितलेत ना कपड्यांचे, थांबा तुमच्यासोबत पण शेअर करते. हा ड्रेस मी बघितला, म्हटलं की किती छान असं जॅकेट टाईप आहे. आणि जेव्हा मी याला ॲक्च्युली बघितलं ना म्हटलं की यार काय प्रकार आहे हा. म्हणजे फक्त असं वाटतंय की अर्धं पोतं कापून ना इकडे अंगावर आणि तिकडे अंगावर टाकून घ्या असं वाटतं. त्यानंतर ना आम्ही H&Mमध्ये गेलो होतो आणि इथले कपडे बघायला ना इतकी जास्त मजा येते ना कारण की काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे एकदम स्टायलिश कपडे असतात. आता हे स्वेटर म्हणजे असं वाटतं की अस्वलाच्या पिल्लाला मारून बनवले की काय. आणि हा जो स्वेटर किंवा काही टॉप जो काही होता ना तो बघून तर मला असं वाटत होतं की काही मध्येच शिलाई वगैरे सोडली की काय यांनी. आणि सेम या ह्याचं पण तसंच होतं. म्हटलं की काय यार, म्हणजे कसं वेअर करायचं ह्याला समजतच नाही. पण ठीक आहे, खूप जणांना हे आवडतं, ते विकत पण घेतात. पण मी त्यातली नाही आहे, माझ्याकडे माझी टेस्ट अशी नाही आहे. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या एका शॉपमध्ये गेलो होतो जे तिथे नवीनच ओपन झालं होतं. पार्थने काही कपडे ट्राय केले, मी थोडी ज्वेलरी वगैरे बघितली आणि ज्वेलरी खूप जास्त सुंदर होती दिसायला आणि मला पण थोडे कपडे आवडले. म्हटलं की ते ट्राय करावे आणि याच्यातले नेमके कोणते कोणते कपडे घेतले ना हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा ड्रेस मी ट्राय केला, याच्यातला ना मला पॅन्ट आणि टॉप दोन्ही पण खूप जास्त आवडले. त्याच्यानंतर आमची शॉपिंग फायनली झाली आणि आमचं सगळं शॉपिंगचं सामान घेऊन ना आम्हाला भूक लागली होती दोघांना. म्हटलं की इथेच काहीतरी खाऊया म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, जेवण वगैरे ऑर्डर केलं. आणि तिथे गेल्यावर ना मला एक खूप मस्त गोष्ट दिसली, तुम्हाला पण दाखवते. तर आमच्या टेबलवर ना हा एक लॅम्प होता छोटा आणि याची लाईटिंग आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करता येते. अशा प्रकारे 2 टाईपमध्ये टोन आहे त्याचे आणि इतके सुंदर दिसत होते ना आणि चेहऱ्यावर पण तसा इफेक्ट येत होता. जेवण करून रेस्टॉरंटमधून बाहेर पडलो तर इतकी जास्त थंडी होती ना बाहेर. पुण्यामध्ये चांगलीच थंडी वाढली आहे, त्याच्यामुळे म्हटलं की मस्तपैकी गरम काहीतरी प्यावं. आम्ही आत्ता जस्ट खाऊन आलो आणि असा विचार केला की आता कॉफी वगैरे प्यायचं म्हणून मग आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आलो आहे. आणि इतकं मस्त आहे ना, सगळ्यात जास्त तर इथे जे मग्स वगैरे आहेत ना, बॉटल्स वगैरे, ते मला खूप जास्त आवडले. आम्ही ऑर्डर दिली आता ते येईल त्यावेळी कॉफी पिऊन मग घरी जाऊ. आणि मी जे काही घेतलं आहे ना, शॉपिंग केली आहे ना, ती मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. खूपच जास्त मस्त काहीतरी गोष्ट मिळाली मला, सो मी ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते. ते कॉफी शॉप ना खूप जास्त सुंदर होतं, तिथला ॲम्बियन्स पण खूप मस्त होता. म्युझिक चालू होतं, तिथे बुक्स ठेवले होते वाचायला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे जे बॉटल्स, कप्स आणि टी-शर्ट्स वगैरे होते ना ते मला खूप जास्त आवडले. मला हा कप घ्यायची खूप जास्त इच्छा पण झाली होती, पण तो इतकुसा कप ना ते 500-600 रुपयाला विकत होते. मग म्हटलं की आपण डीमार्टमध्ये गेल्यावर ना याच्यापेक्षा सुंदर कप मिळतात आणि ते चांगले टिकतात पण. सो तो विचार ना मी डोक्यातून काढून टाकला. ॲक्च्युली मला आणि पार्थला ना असं वेगवेगळे कॅफेज एक्सप्लोअर करायला ना खूप जास्त आवडतं. आम्ही सॅटर्डे संडे वगैरे सर्च करत
करत असतो की कुठला आपल्या घराजवळचा कॅफे चांगला आहे आणि तिथे आम्ही जाऊन ट्राय करत असतो. FC रोडला तर आम्ही खूप जास्त कॅफेजमध्ये फिरलो आहे आणि तिथे जाऊन ना तिथले असे कोल्ड्रिंक्स ट्राय करायचं, परत त्याच्यानंतर तिथं जे चांगलं चांगलं खायला असतं ना ते ट्राय करायचं, तिथली स्पेशालिटी ट्राय करायची ना, हे आम्हाला दोघांना खूप जास्त आवडतं. तुम्हाला पण असं आवडत असेल का? तुम्ही कोण कपल पुण्यात असाल आणि तुम्ही पण असे सॅटर्डे संडे एन्जॉय करत असाल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे अजून काही ऑप्शन्स असतील ना तर तेही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही फायनली घरी आलो आहे आणि आता जवळपास काहीतरी 11:30 वाजलेत. पण मला खूप जास्त एक्साइटमेंट होती तुम्हाला हे दाखवायची की मी काय शॉपिंग केली आहे ते. मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्थसाठी आम्ही कपडे बघायला गेलो होतो, पण मी त्याच्यासाठी 0 शॉपिंग केली आहे, म्हणजे काहीच नाही घेतलं. मग आमचा असा प्लॅन आहे की उद्या परत आम्ही त्याच्यासाठी शॉपिंग करायला जाऊ आणि आम्ही आता एका मॉलमध्ये गेलो होतो. उद्या असा विचार आहे की दुसऱ्या कोणत्या तरी मॉलमध्ये जाऊन बघू, कारण की आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे आत्ता सध्या ब्लॅक फ्रायडेचा सेल चालू आहे, पण खूप जास्त गर्दी आहे आणि लोकांनी ना जे चांगले चांगले गोष्टी होत्या ना सगळे घेऊन गेलेत आणि असं नाही का शिल्लक राहिलेला सगळा जो असतो स्टॉक क्लिअरन्सचा वगैरे तसे वाटतायत सगळे कपडे. त्याच्यामुळे म्हटलं की दुसरीकडे बघू तिथे काही चांगले मिळाले तर, नाहीतर मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की जे समोर दिसतंय ते घेऊन यायचं. कारण की आमची जी ट्रिप आहे ना ती जवळपास फक्त 3 दिवसावर आली आहे आणि माझं ऑलमोस्ट झालंय सगळं, पण पार्चच खूप गोष्टी बाकी आहेत घ्यायच्या वगैरे. आणि आता मी काय आणलं ना शॉपिंग करून ते तुम्हाला दाखवते पहिले. सो मी एक काहीतरी नवीन तिथे स्टोअर निघालं होतं मॉलमध्ये, तिथून मी आणलं आणि खूप जास्त स्वस्त होते. म्हणजे आम्हाला असा डाऊट होता की यार कपड्यांची क्वालिटी खराब आहे की काय, की इतके स्वस्त कपडे कसे काय, आणि ते पण मॉलमध्ये. सो सगळ्यात पहिले तर हा असा मी कॉटनचा प्लाझो टाईप असतो ना आपला, लिननची जी पॅन्ट असते ना तशी घेतली आहे. खूपच जास्त सुंदर आहे ही आणि दिसायला पण खूप मस्त दिसते आणि याच्यावर असं टी शर्ट वगैरे आपण घालू शकतो ब्लॅकवाला वगैरे, किंवा एखादा चांगला टॉप. आणि ऑफिससाठी पण खूप जास्त चांगली आहे कारण की याचं कापडच खूप मस्त आहे. मी जेव्हा ही ट्राय करेल ना त्यावेळी मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण की खूपच जास्त सुंदर आहे ही. आणि दुसऱ्या सगळ्यात मेन आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला मिळाल्यात आणि त्या इतक्या सुंदर आहेत ना, खूप जास्त क्यूट दिसतात त्या. आणि सो इकडचे जे आहेत ना हे इयरिंग्स आहेत आणि इकडचे जे आहेत ते ब्रेसलेट्स आहेत आणि जवळपास काहीतरी हे 3 आहेत आणि या पण 3च्या सेटमध्ये आहेत इयरिंग्स. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात वरती ना पहिले इथे असे फ्लावर्स आहेत आणि इकडे हे वाले जे आहेत ना ते वाले असे हाफ राऊंड आहेत. आणि हे जे आहे ते मला इतकं आवडलं नव्हतं, पण हे 2 आवडले होते त्याच्यामुळे मी घेतलं. आणि हे जे आहे ना हे मला असं वाटतं की कुठल्या तरी ड्रेसवर, एखाद्या वनपीसवर वगैरे हे छान दिसेल. आणि हे ब्रेसलेट्स आहेत. ॲक्च्युली मला हा वाला जो ब्रेसलेट आहे ना तो खूप जास्त आवडला आणि हे आपण घरी पण करू शकतो. अशा दोऱ्या काहीतरी आहेत, खूप जास्त सुंदर आहेत. आणि माझ्याकडे ना तुम्ही बघितलं असेल तर मी हातात युजली काहीच नाही घालत. ऑफिसला वगैरे जाताना कधी तर चुकून घड्याळ वगैरे घालते, नाहीतर माझे हात कायम मोकळे असतात आणि मला त्यासाठी शिव्या पण बसतात, म्हणजे काहीतरी बांगडी वगैरे घालायला पाहिजे म्हणून, पण मी नाही घालत. पण म्हटलं की ते ब्रेसलेट मिळालेत तर त्या निमित्ताने आपण मस्तपैकी असं चांगली आउटफिट करू शकतो ना, की ज्याच्यामध्ये असं वाटेल की माझ्याकडे थोडा ड्रेसिंग सेन्स आहे, म्हणून मग मी हे ब्रेसलेट घेतले. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे ही जी पॅन्ट घेतली आहे ना मी कॉटनची, याच्यावर मला या कलरमध्ये म्हणजे अशा मरून कलरमध्ये ना एखादा टॉप घ्यायचा आहे. सो आता मी त्याच्याबद्दल बघेल आणि मी असं विचार करते की ॲमेझॉनवरून ना 1 डे डिलिव्हरीवाले ऑर्डर करेल, कारण की परत शॉपमध्ये जाऊन फक्त मरून कलर शोधायचं ना माझ्यासाठी खरंच खूप अवघड गोष्ट आहे. आणि उद्याचा एक दिवस आहे माझ्याकडे शॉपिंगसाठी, उद्या रविवार आहे. सो उद्या परत बघू पार्थसाठी काही कपडे चांगले मिळतात का नाही ते. आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि या शॉपिंग केलेल्या सगळ्या गोष्टींमधली ना कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट करून सांगा. आणि आता मी पटकन जाऊन या ब्लॉगला एडिट करणार आहे आणि लवकरात लवकर या व्हिडिओला पोस्ट करणार आहे. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.